स्वयंसिद्धा जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री व प्रदर्शन 2023-24 कार्यक्रम उद्घाटन। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट गरुड मैदान समोर या ठिकाणी 3 दिवसीय स्वयंसिद्धा जिल्हास्तरीय सरस वस्तू विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सीओ शुभम गुप्ता, अध्यक्ष धरतीताई देवरे, सभापती ज्योतिताई बोरसे, सभापती सौ सोनीताई कदम, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बाळासाहेब बोटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संदीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आदी सर्व जिल्हा परिषद सदस्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। तर यावेळेस जिल्हाधिकारी अभिनय गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, प्रकल्प संचालक BA बोटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव संदीप स्वामी यांनी देखील या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले व महिलांना या स्वयंसिद्धा वस्तू विक्री व प्रदर्शनच्या माध्यमातून महिलांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले असून या माध्यमातून महिलांनी आपला व्यवसाय वाढवावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने दरवर्षी या ठिकाणी स्वयंसिद्धाच्या माध्यमातून महिलांना एक स्थान मिळवून देण्यात येत असते। त्याचा उपयोग मोठ्या संख्येने महिला वर्ग घेत असतात। तर धुळे जिल्ह्यातील अनेक महिला बचत गटांनी या ठिकाणी या 3 दिवसीय स्वयंसिद्धा विक्री व प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून याचा लाभ धुळेकर जनतेने घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले। तर दिनांक 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी 2024 रोजी 3 दिवसीय या प्रदर्शनात धुळेकर नागरिक जनतेने येऊन आपल्या या ठिकाणी खरेदी करावी असे आवाहन या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आले। एक आपला प्रयत्न आहे। वेगवेगळ्या ठिकाणी आपण या बचत गटाने तयार केलेल्या महिलांना पाठवत असतो। मुंबईला असो, नागपूर असो, पुण्याला असो, वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून आपण या महिलांना तिथं स्टॉल मांडून आपलं उत्पन्न जे वाढवायचं आहे किंवा आपला माल जो विक्री करायचा आहे या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतो। आणि असे हे साधारणतः 13,000 गट आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि सर्व गट हे आपले त्या बँकांना जोडले गेलेले आहेत। त्यांना आपण खेळतं भांडवल किंवा एखादा उद्योग करायचा असेल तर त्यासाठी त्यांना अर्थसहाय्य मिळवून देणे आणि त्यांचा उद्योग चांगल्या पद्धतीने चालावं या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रयत्न करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत। या ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेला माल जो आहे त्याची विक्री व्हावी, त्यांचं उत्पन्न जे आहे त्याच्यातून त्यांना काहीतरी नफा व्हावा आणि त्यांच्या कुटुंबासाठी त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आहे। आणि या गटातील महिलांनी उत्पादित केलेला माल या ठिकाणी आपण 3 दिवस विक्रीसाठी ठेवलेला आहे। निश्चितच शासनाच्या या प्रयत्नातून आपण या महिलांच्या ज्या काही गाव पातळीवरती गरजा असतात किंवा जे कुटुंब चालवण्यासाठी काही मदत हवी असते त्यासाठी याद्वारे आपण तो प्रयत्न करत असतो आणि म्हणून आपण हे या ठिकाणी 3 दिवसीय प्रदर्शन ठेवलेलं आहे। असेच प्रदर्शन भविष्यात आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो किंवा ठेवणार आहोत आणि ह्या उत्पादित केलेल्या मालाला विक्रीसाठी आपण या गटांना बोलवणार आहोत। तर असं हे प्रदर्शन इथं लीगल सर्व्हिस अथॉरिटी ॲक्ट प्रमाणे मोफत विधी सहाय्य किंवा कायदेशीर सल्ला आणि वकील देण्याचं काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालयाच्या वतीने केलं जातं आणि याची माहिती बऱ्याच महिलांना नसल्यामुळे त्यांना त्यांच्या प्रकरणामध्ये वकील लावण्यासाठी बराचसा पैसा खर्च करावा लागतो किंवा काही महिला पैसे नाहीत म्हणून न्यायालयापर्यंत पोहोचतच नाही। त्याच्यामुळे अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना त्यांच्या हक्काचं म्हणजे जी काही शासकीय योजना आहे ती त्यांच्यापर्यंत मिळणार याची जनजागृती करण्यासाठी आज इथं मी आपल्यासमोर आलेलो आहे। त्याच्यामुळं कुठल्याही महिलेला कोणत्याही कायदेशीर बाबीमध्ये सल्ला हवा असेल किंवा कुठल्याही व्यावसायिक स्वरूपाच्या प्रकरणामध्ये जर तुम्हाला अडचण आली किंवा कुठला व्यवसाय करत असताना फसवणूक होण्याचा प्रकार किंवा कुठलीही अन्य कायदेशीर बाबीची अडचण आली तर तुम्हाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुक्याच्या ठिकाणी तालुका विधी सेवा समिती असते यांच्या वतीने तुम्हाला मोफत प्रत्येक महिलेला तिचं उत्पन्न किती जरी असलं तरी तिला मोफत विधी सहाय्य दिलं जातं। मी सर्वात प्रथम सर्वांच्या आणि जिल्हा परिषदच्या मनापासून अभिनंदन करतो। आपल्याला माहीत आहे की
बचत गटांची जे एक चळवळ आहे त्याची सुरुवात नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन आणि त्याच्या अगोदर स्वयंरोजगार योजना याच्यातून सुरू झाली होती आणि भरपूर मॉडेल्स बघून याची सुरुवात करण्यात आली. याचा कारण असा होता की जे शक्ती महिलांमध्ये आहे आणि जे शक्ती गटांमध्ये आहे ते दोघांचा जर मेल झाला तर महिला बचत गट जे निर्माण होते त्याच्यातून महिलांच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास हे तिन्ही, सोशल, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल, हे तिन्ही विकास आपल्याला करायचे होते. आणि त्या दृष्टीने पूर्ण देशभरात, राज्यात आणि आपल्या जिल्ह्यातही खूप काम झालेलं आहे. आपल्या जिल्ह्यातही जवळजवळ आज रोजी काही हजाराच्या संख्येने आपले बचत गट कार्यरत आहेत. काही बचत गट वयस्कर आहेत, काही तरुण आहेत, पण तरीही कार्यरत आहेत. आणि त्या बचत गटांची महिलांमार्फत विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स, विविध प्रकारची प्रदर्शनी त्या ठिकाणी होत राहते. भरपूर काही बोलण्यात आलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी महिला जास्त संख्येने असते, मी काही जास्त बोलत नाही कारण महिलांना सर्वात माहीत असते असं मला वाटते. कारण महिला कुटुंब चालवतात आणि कुटुंब चालवणं खूप काही अवघड असतात, म्हणून काही मार्गदर्शन करण्यासारखं राहत नाही असं मला वाटतं. तरी काही 4-5 गोष्टी आहे जे मला आव्हान या ठिकाणी सर्वांना करायचे. पहिली जी गोष्ट जे शुभम गुप्ता साहेबांनी सांगितली तेच मी आवाहन करणार की आपली जे इथे महिला बसलेली आहेत त्यांच्याकडे खूप शक्ती आहे, खूप काही करू शकतात तुम्ही. मनामध्ये तुमच्या विश्वासी आहेत, एक जिद्दी आहेत. आपण जे प्रोडक्ट्स करतो त्याच्यामध्ये आपण सध्या जास्त प्रमाणात पापड आणि लोणचं याच्यावर भर देतो. आपण आता थोडासा प्रयत्न केला पाहिजे की आपण जास्त विविध प्रकारचे पदार्थ आणि विविध प्रकारचे प्रोडक्ट्सवर कसे जाऊ शकतो. आज रोजी हस्तकला किंवा इतर प्रकारची गोष्टीला खूप वाव आहे. त्या प्रकारच्या गोष्टीवर जर आपण जाऊ शकलो तर खूप चांगलं राहील. मी काही असे बचत गट पाहिले जे LED बल्ब्स, सॅनिटरी नॅपकिन पॅड्स या प्रकारचेही उद्योग करत आहेत महिला आणि खूप चांगल्या प्रकारे विक्री करत आहे. तर आपण जर थोडासा प्रोडक्ट डायव्हर्सिफिकेशन आणि त्याचबरोबर चांगली ब्रँडिंग आणि पॅकेजिंग त्याच्यावर जर जाऊ शकलो, त्याच्यावर आपल्याला आता काम करायचं आहे. आपल्या जिल्ह्याचा ब्रँड स्वयंसिद्धा म्हणून ऑलरेडी रजिस्टर झालेला आहे. याच ब्रँड खाली उदाहरण स्वरूपात आपण जेव्हा मार्केटला जातो नूडल्स खायला तर मॅगी सांगितलं की मग बेस्ट ब्रँड आहे, मॅगी कोणी घेतलं तरी चांगला वाटते. तसेच आपला स्वयंसिद्धा ब्रँडचा प्रोडक्ट आहे तो मग चांगलाच असणार, म्हणजे महिला बचत गटांचे प्रोडक्ट असणार, त्याची तोच क्वालिटी असणार जे एक चांगले ब्रँडेड कंपनीची राहते. या प्रकारची एक चळवळ आपल्याला निर्माण करायची.